रस्त्याने जाताना दिसला बा आपल्याला ऍक्सिडेंट, आणि ऍक्सिडेंट एवढा खतरनाक व्हायला होता की काय सांगू तुम्हाला. तर चला मग सांगतो झाला कुठे आहात, पण थांबा द्यायचं मधून काही पाहू नका तुम्ही. ते सगळं काही तुम्ही सुरुवातपासून पहा, तोपर्यंत फॉलो नशिंग करेल तेवढं पटपट फॉलो करून टाका. तर काय म्हणता मग पोट्टे, कशा सर्वांना मनापासून जय भीम जय महाराष्ट्र. तर आजचा विषय झाला असं की आज आपल्याला शेगाव जाणं आहे, बाळापूरला जाणं आहे, हे 2-3 गावले जाणं आपल्याला. पहिले तर आपण सरगती डायरेक्ट पेट्रोल पंपवर आलो, कारण की या गाडीचा काटा पुरा मरायला टेकला आणि गाडीत पहिले 200 पेट्रोल ओतून घेतलं. पेट्रोल टाकून सरगती डायरेक्ट आपण शेगाव मध्ये येऊन पोहोचलो बा. आणि पहिले तर शेगावातले कामं जे करायचे आपल्याला ते कामं करून घेऊ, मग नंतर आपण बाळापूरला जाऊ. शेगाव मधले जे कामं आपले ते कामं सगळे खतम करून निघालो आपण बाळापूर जायसाठी बा. पण पुढे येऊन पाहिजे तर पुरं खतरनाकपैकी ऍक्सिडेंट व्हायला बा. गाडीचा ऍक्सिडेंट एवढा खतरनाक व्हायला काय सांगू तुम्हाला की गाडी डायरेक्ट जागेवर जळलीणार बा. झटपट पटापट बाळापूर मधले जे कामं होते ते कामं पुरे अटपून आपण निघालो घराच्या रस्त्यानं. आता शेगाव आलो शेगाव कोचेरी खाल्ली नाही असं होणार का बा. आता जो कोणी बी शेगाव मध्ये येऊन शेगाव कोचेरी खाल्लेली नाही त्याचा शेगावात येऊन काहीच फायदा नाही रे बा. कारण की अटली कोचेरी एकच नंबर. पहिले तर मस्त शांतीत नाश्ता केला आणि सरगतीत निघालो आपण घराच्या रस्त्यानं. तर चला पोट्टे मग आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला असंच पुढच्या ब्लॉग मध्ये. तर घ्या तुमच्या भावाला फॉलो करून. सर्वांना मनापासून जय भीम.